श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांना प्रणाम आणि आपण सगळे जमलेले भक्तगण तुम्हा सगळ्यांना प्रणाम. व्यासपीठावरील मान्यवरांना सगळ्यांना प्रणाम. जगद्गुरूंचं जे काम मी बघून एकदम खरंच मी पहिल्यांदा थक्क झालो की मानवासाठी एवढं काम एवढ्या मानववादी लेवलवरती चाललेलं आहे. खरं तर अंकित, तू जरा धर्माला संकटाला घाबरलेस का काय? असं काही संकट वगैरे नाही आहे. मुळात काय मानव धर्मच आधी असतो ना, मग मानवाने सगळे धर्म केले. जगात पृथ्वीवर पहिल्यांदा झाड आलं, नंतर माणूस आला, नंतर त्यांनी धर्म वगैरे तयार केला, नंतर देव वगैरे तयार केले, नंतर जातीपाती तयार झाल्या. पण मुळात झाड आहे. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ. झाड म्हणत नाही की मी ख्रिश्चन धर्मात वाढणार नाही, किंवा झाड म्हणत नाही माझ्या सावलीला आजारी माणूस आला, मोठा माणूस आला, बिल्डर आला, मोठा आला, असं झाड कुठलंही काही मानत नाही. तर झाड हेच मूळ सगळ्याचं आहे. कारण आपल्याला जन्म देते ती आई ही खरं आपला आद्यगुरू असतो असं मी मानतो. म्हणजे आपल्याला पहिलं काय शिकवलं जातं तर ते शिक्षण आई देते, वडील देते, नंतर गुरुजी देतात. पण आईनं जन्म दिल्यानंतर आपण पहिलं काय करतो तर ऑक्सिजन घेतो, आणि ते ऑक्सिजन आपल्याला झाड देतं. आणि ज्या दिवशी तुमची अवकाश संपते, तुमचा काळ संपतो, तेव्हा तुम्ही ऑक्सिजन घेणं बंद करता, तुमचं तुम्ही जाता. झाड तुमच्यासाठी तयारच असतं, झाड तुमच्या पिढ्यानपिढ्यांसाठी तयारच असतं. त्यामुळं मला असं वाटतं की आई आणि झाड याच्यापेक्षा जगात कोणी ग्रेट नाही. अजून कुठलाही सेलिब्रिटी, कुठलाही नेता, कुठलाही डॉक्टर, कुठलाही ॲक्टर अजून सावली द्यायला शिकला नाही, अजून ऑक्सिजन द्यायला शिकला नाही, किंवा अजून अन्नपाणी द्यायला शिकला नाही. अन्नपाणी कोण देत असेल तर झाड देतं, जन्मापासून मरेपर्यंत. तर मला असं वाटलं की कितीही पैसा कमावला, नाव कमावला, तरी आपण शेवटी आपल्याला काय कळलं की मी जो ऑक्सिजन घेतो आहे त्याच्यामुळे मी जिवंत आहे. मी आत्ता बोलतो आहे, प्रत्येक श्वासाला मला एक ऑक्सिजन घेऊन तुमच्याशी बोलावं लागतं आहे. तर रात्रंदिवस झोपेतसुद्धा आपल्याला ऑक्सिजन हा लागतो. त्यामुळं श्रीमंतीची व्याख्या काय तर रात्री झोपेतनं तुम्ही नीट उठताय का, आणि उठल्याला तुम्हाला ऑक्सिजन घेता येतो आहे का, म्हणजे तुम्ही श्रीमंत आहात, म्हणजे तुम्ही जिवंत आहात. याचं कारण फक्त झाड आहे. तर मला नरेंद्राचार्यजींचा मेसेज आला आणि मी सगळं वाचलं, माहिती घेतली, तेव्हा मला पहिल्यांदा म्हटलं की यांचे विचार इतके चांगले आहेत की या व्यासपीठावर आपण जायला पाहिजे. कारण माझे पण विचार त्यांना आवडत आहेत, आमचं पण बोलणं चांगलं झालं. आणि माझे विचार म्हणजे काय, झाडाचे विचार, आईचे विचार. मी यांच्याएवढा काय अभ्यासाने तो हा नाही आहे. पण मला आयुष्यात सापडलेली गोष्ट एवढीच आहे, कुठलाही सेलिब्रिटी मोठा नसतो, एक जगात सेलिब्रिटी असतो, ते म्हणजे झाड असतं, आणि ते मरेपर्यंत असतं. तर या व्यासपीठावरनं मला एवढं सांगायचं की आपण उत्तरोत्तर एकत्र काम करताना वृक्षप्रसाद योजना आम्ही कालच तुळजाभवानीचे आद्यदैवत तुळजाभवानीच्या तिकडं सुरू केली की जे भक्त येतील, पूजा करतील, अभिषेक करतील, त्यांना एक प्रसाद म्हणून एक रोप दिलं जाईल. तर मी नरेंद्राचार्यांना विनंती केली की आपल्या हस्ते जर एक रोप, देशी झाडाचं रोप, पवित्र रोप जर भक्तांना तुम्ही एक दिलं तर पर्यावरणाचं फार मोठं काम होईल. आणि जे भक्त आपलं रोप लावतील, कोणी बेलाचा लावेल, आंब्याचा लावला, आवळा लावेल, तर 100-200 वर्ष टिकणारी ही झाडं त्यांच्या 7 पिढ्यांना उपयोगी पडतील. आणि गुरुजींचा आशीर्वाद तुम्हाला इतका उपयोगी पडेल, तुम्ही 7 पिढ्यात तुम्ही काय कृतकृत्य व्हाल. तर अजून काय सांगू मी, तेव्हा बघता दिवस सुरू होतो, पण झाडं उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतो, फूल देतो, पान देतो, पक्ष्यांना हिरवं रान देतो, श्वासासाठी ऑक्सिजन देतो, सगळ्या गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपलं लाड,
झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव. कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे. झाडाचं नाव धन्यवाद. जसे असं तसे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व आपल्या परिसरातील बातम्या प्रसारित करण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. संपर्क करा वेद न्यूज मराठी, सिद्धेश्वर मठपती, मुख्य संपादक.